सर्वांना श्री स्वामी समर्थ. हॅलो नमस्कार, मी गायत्री पाटील तुमच्या सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते आपल्या युट्यूब चॅनलवर. तर आज होता शुक्रवार, म्हणजे आता शाकंभरी नवरात्र सुरू आहे, त्याच्याच या सेवा सुद्धा सुरू आहे आणि म्हणून बाहेर सुद्धा जायचं होतं. म्हणून सकाळी सकाळी छान अशी देवपूजा वगैरे करून घेतली. सर्वच महाराजांच्या मूर्तीवर, देवीच्या मूर्तीवर, अजून आपल्या श्रीयंत्रावर सगळीकडे छान असा अभिषेक करून घेतला आणि नंतर स्वयंपाक सुद्धा आवरायचा होता आणि थोडं बाहेर पाठायला सुद्धा जायचं होतं. तर बघा, आयुष्यातील कुठलाच आणि कोणताच प्रवास मात्र हा सोपा नसतो. म्हणून कधीच कोणाच्या आयुष्याची स्वतःशी तुलना करू नका, कारण ज्याला ठेच लागते त्यालाच त्याच्या वेदना माहीत असतात. आपलं आयुष्य आपल्या पद्धतीने जगा, लोकांसारखं जगायला जाऊ नका, नाहीतर तोंडावर पडाल. कारण बघा, प्रत्येकाचं जे आयुष्य आहे ना, हे खूप वेगळ्या पद्धतीचं आहे. मग आपण मनुष्य जातीमध्ये आहो, आपलं आयुष्य वेगळ्या पद्धतीचं आहे. जे बिचारे व जीवजंतू आहेत किंवा प्राणी आहेत, त्यांचं आयुष्य अगदी वेगळ्या पद्धतीचे आहे. म्हणून प्रत्येकाचं आयुष्य अगदीच वेगळ्या पद्धतीला गेलेलं आहे. त्याच्यामुळे आपण कोणाचीही तुलना करून आपला वेळ वाया घालवू नका. दत्त महाराजांना आपल्या मनातलं सांगत जा. रोजची सगळी कामे थोडक्यात, सोपी आणि कमी कष्टाची व्हावी असंच नेहमी आपल्याला वाटतं ना, अगदी तसाच भक्तीत सुद्धा सध्या नामस्मरणापासून मोठे विधी, कडक साधना यापेक्षा मनापासून केलेली आठवण मला जवळीक वाटते. दत्तप्रभू हा माझा स्वभाव तुम्हाला माहीत आहे का? तरी सुद्धा तुमची कृपा कधी कमी झाली नाही. हृदयाशी हात लावून केलेला साधा नमस्कारही तुम्ही प्रेमाने स्वीकारता, त्यासाठी तुमच्या चरणी कृतज्ञतेने मात्र माझा नमस्कार आहे. आपले गुरुदेव दत्त या पद्धतीने आपल्याला सांगतात का मनापासून ही भक्ती असावी. दिखावा किंवा दाखवण्यासाठी केलेली भक्ती हे काही घेऊन जात नाही किंवा याच्यामुळे आपल्या जीवनाचं अधिक काही सार्थक होत नाही. तर बघा, मनापासून श्रद्धा असावी. त्याचप्रमाणे सेवा हळूहळू का होईना आपण सेवा ही वाढवावी, कारण आपल्याला ज्याप्रमाणे दररोजच्या जीवनामध्ये दैनंदिन वस्तू या दररोज वेगवेगळ्या लागत असतात किंवा जास्त पटीने लागतात, अगदी त्याच पद्धतीने आपल्या आयुष्यामध्ये देवाची उपासना, साधना आणि ज्या काही बऱ्याच गोष्टी आहेत त्या सुद्धा अशाच प्रकारे लागायला हव्या. तर बघा, इथे सुद्धा छान असे अभिषेक झाले, देवपूजा झाली आणि नंतर आरती केली. आरती केल्याच्या नंतर अगदीच छान वाटतं घरामध्ये. सकाळची जी काही प्रसन्न वातावरण आहे ना, किंवा जे प्रसन्न असतं घर, ते माझं आरतीमुळे असतं. देवपूजा झाल्याच्या नंतर जेव्हा मी आरती करते, धूपदीप लावते, कापूर लावते आणि छान असं दशांग धूप लावते, तेव्हा मात्र माझं घर अगदी छान असं झालेलं असतं आणि मला सुद्धा ते तितकंच आवडतं. आणि घरामध्ये तुम्ही काही करा किंवा नको करा, पण सकाळपासूनच एक वेगळी पॉझिटिव्ह वातावरण आपल्या घरामध्ये खेळतं होत असतं आणि दिवसभर मग आपल्याकडनं छान गोष्टी, छान सेवा हे महाराज निश्चितच करून घेत असतात. त्याचप्रमाणे इथे सुद्धा देवपूजा झालेली होती. आई भगवतीला सुंदर असं फूल सुद्धा अर्पण केलेलं होतं आणि आता स्वयंपाकाची वेळ होती. सकाळची वेळ म्हटली म्हणजे कितीही काही झालं तरी रुटीन असंच असतं आणि सकाळची वेळ म्हटली म्हणजे गायचीच असते. इथे सुद्धा लगेच मी तेल घेतलेलं होतं, थोडंसं जिरं मोहरीची फोडणी दिली, नंतर थोडासा लसूण, शेंगदाणे, एक छोटासा अर्धा टोमॅटो कट केलेला होता तो सुद्धा यामध्ये टाकून दिला आणि नंतर कांदा टाकला. हे सर्व काही असं छान असं मॅश करून घेतलेलं होतं आणि याच्यामध्येच आता मीठ टाकून द्यायचं होतं, कारण मीठ टाकल्याच्या नंतर छान आणि अगदी टेस्टी असा कांदा मऊ झालेला असतो. जेणेकरून बऱ्याच लोकांना जर भाजीमध्ये कांदा खायचा नसेल तर अशा पद्धतीने जर तुम्ही टाकला तर निश्चितच त्यांच्या भाजीमध्ये कांदा हा दिसत नाही, कारण बऱ्याच लोकांचे विविध नखरे असू शकतात. आमच्याकडे तर आहो ना काहीही चालतं, म्हणून त्यामुळे मला स्वयंपाकाचा जास्त काही अडचण होत नाही. काहीच बनव का तेच बनव. त्यामध्ये थोडासा हिंग टाकून दिलेला होता, कारण हिंगामुळे छान टेस्ट येते. नंतर किचन किंग गरम मसाला ऍड केला आणि मला इथे मटकी बनवायची होती. आता तुम्ही जर बघितलं तर दररोजच्या भाज्यांमध्ये आपण काय बनवायचं हा प्रश्न मात्र आपल्याला दररोज असतो. म्हणून मला इथे मुगाची डाळ बनवायची होती. त्यासाठीच मी इथे मुगाची डाळ काढून ठेवलेली होती. तिला छान असं स्वच्छ पाण्याने क्लीन करून घेतलं. कधी मटकी, कधी मुगाची डाळ, तर कधी हिरवे मूग, अशा विविध कडधान्य आपण खात असतो. आता तर खूप साऱ्या पालेभाज्या मार्केटला सुद्धा आलेल्या आहेत, पण काय त्याच पालेभाज्या आहेत. 2-3 भाज्या सोडल्या तर
वेगळं काही असं मार्केटमध्ये सुद्धा दिसत नाही. इथे सुद्धा माझी सकाळचीच गडबड होती, कारण देवपूजा झाली, लगेच स्वयंपाक आणि मला बाहेर सुद्धा जायचं होतं आणि 10:30च्या आरतीला जायचं होतं, त्याच्यामुळेच ही गडबड सुरू होती. नंतर जोपर्यंत मुगाची डाळ होत होती तोपर्यंत इथे गरमागरम चपात्या बनवून घेतलेल्या होत्या, कारण कणिक सुद्धा मळून घेतलेली होती. नेहमी जर तुम्ही बघितलं असेल तर मी कुकरमध्ये शक्यतो मुगाची डाळ करत असते, पण आता सध्या माझं जे छोटं कुकर आहे ना, ते थोडं खराब झालेलं आहे, त्याच्यामुळे मला कढईमध्ये करावी लागते. नाहीतर अगदी 2 शिट्यांमध्ये अगदी टेस्टी अशी मुगाची डाळ होते. आणि कितीही घाई असू द्या आपल्याला, अजिबात आपल्याला धावपळीच्या या कामामध्ये सुद्धा कुकर तितकंच उपयोगी ठरतं. म्हणून मऊसूत अशा चपात्या गरमागरम छान अशा चपात्या बनवून घेतल्या. अजिबात चपात्यांना तेल वगैरे सुद्धा लावायची गरज पडत नाही आणि छान होतात. कारण 10 मिनिटं जरी कणिक ठेवली ना तरी अगदी टेस्टी अशा चपात्या बनत असतात. मऊसूत चपात्या झाल्या. आऊंचा टिफिन मात्र इथे बनवला. सकाळचं माझं जे काम होतं थोडीशी इथे टेन्शन मुक्त झाली, कारण आऊंचा टिफिन झाला ना आणि देवपूजा झाली का मी थोडं फ्री होत असते. माइंड थोडा फ्रेश होतो, म्हणून छान असा माइंड फ्रेश करण्यासाठी एक कडक असा गरमागरम अद्रकवाला चहा घेतला. लगेच तयार होऊन 10:30च्या आरतीला गेली. 10:30ची आरती झाली आणि लगेचच आम्ही सर्व काही लेडीज इथे आमच्या नाशिक येथील नगरसेवक दादांकडे म्हणजे अण्णांकडे आलेलो होतो. जर तुम्ही बघितलं तर बघा, त्यांचा बंगला बापरे बाप इतका मोठा होता ना का बस. आणि बऱ्याच दिवसांपासून आमच्या केंद्रातल्या बायांना इथं बोलवलेलं आहे, लेडीजला त्या सर्व काही येत असतात पाठाला. पण माझ्या काही अडचणी होत्या, त्याच्यामुळे मला येता आलं नाही. आणि बघा इथे तर आजूबाजूला हिरवगार सगळं काही केलेलं होतं. छान छान फळांची झाडे लावलेली होती. मग चिकू, पेरू असे विविध फळांची सुद्धा झाडे होती. त्याचबरोबर तुम्ही बघितलं का नारळ सुद्धा इतकं मोठं होतं ना, म्हणजे सर्व जे काही फ्रुट्स आहे ना त्यांच्याकडे बाहेरच लावलेले होते. त्यानंतर जो काही टेबल वगैरे तुम्हाला चेअर दाखवला आहे, छान असं सिटिंग अरेंजमेंट त्यांनी केलेलं होतं, ते सुद्धा छान वाटत होतं. आणि सगळ्यांचं म्हटलं जे काही मला दिसलं त्याचं सगळ्याचा छोटा छोटा एक शूट करून घेतला. लगेचच आम्ही 2 गाड्या म्हणजे त्यांनीच ज्या काही गाड्या वगैरे पाठवलेल्या होत्या स्कूल बसेस त्यांच्यामध्येच गेलेलो होतो, कारण केंद्रापासून थोडं लांब अंतरावर त्यांचं घर आहे. आणि असं म्हणजे त्यांच्याकडे गेल्याच्या नंतर असं वाटत नाही का त्यांच्या घरी लोकांना इतकं म्हणजे इतके प्रेमळ असू शकतात. कारण काही माणसांना असं असतं ना, खूप काही गर्व असतं पैशांचं, पण यांना अजिबात नाही. यांच्या ह्या सुना होत्या अगदी व्यवस्थित, छान बोलल्या वगैरे, फोटोज वगैरे काढले आणि वाटलं पण नाही का त्यांच्याकडे एवढे नाही. तर आपल्याकडे तर बाप काही लोकांकडे नसून सुद्धा लोकांना इतकं गर्व आलं आहे ना. पण मग म्हणजे लोक असायला हवे तर यांच्यासारखी अगदी छान मन मिळावं. त्यांना अजिबात असं काही नाही, प्रत्येकाशी छान वागतात, मग तो गरीब असो किंवा श्रीमंत. इथे दुर्गा सप्तशतीचा पाठ झाला, कारण त्यांच्याकडे संकल्प सोडलेला आहे तर 14 तारखेपर्यंत पाठ होते. पाठ करून झाला दुर्गा सप्तशतीचा. बऱ्यापैकी बायका आलेल्या होत्या, दररोज येतात सुद्धा म्हणून. आणि दोघं सुनांनी म्हणजे या दोघं वहिनी होत्या, तर त्यांनी छान अशा साड्या वगैरे सुद्धा सर्वांना दिल्या. जे काही नवीन आले होते त्यांना देत होत्या, कारण ऑलरेडी पहिल्या दिवसपासून ते साडी वाटप सुरू होतं, म्हणून सगळ्यांना छान छान अशा साड्या दिल्या. आणि तुम्ही आता बघाल का मला सुद्धा छान अशी साडी दिलेली होती. बघा, आपल्याकडून तेवढीच छान अशी आई भगवतीची सेवा होते. घरी तर आपण करतोच, पण अशा सगळ्यांमध्ये जर आपण गेलो ना तर छान वाटतं. त्याच्यानंतर आमचे जे काही फोटोज होते ते काढून घेतले. नंतर या वहिनी होत्या माझ्या शेजारच्या आणि पर्पल साडीवाल्या सुद्धा. सो दोघांसोबत सुद्धा व्हिडिओ घेतला, फोटो घेतला आणि छान आहेत, मन मिळावू आहेत. आणि अशीच ओळख मात्र प्रत्येकासोबत असावी, सगळ्यांचा स्वभाव. नंतर जे काही फोटोज होते ते क्लिक केले, ते पण ॲड केलेले आहे. सो तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट्स करून सांगा. तुम्हाला जर ब्लॉग आवडला असेल तर एक लाईक नक्की करा. तुम्ही जर आपल्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून असेच छान छान डेली ब्लॉग्स तुम्हाला बघायला मिळतील.